Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So far in our topic we have studied rate law, then order of reaction, molecularity of the reaction. जेव्हा एखाद्या रिएक्शनचं मेकॅनिझम दिलं जातं त्यावरून ऑर्डर नेमकी कशी काढतात, भरपूर आपण त्याचे क्वेश्चन्स देखील सॉल्व केलेले आहेत. आता इथून पुढचा जो टॉपिक आहे तो असणार आहे थोडासा मॅथमॅटिकल अप्रोच. इथून पुढच्या टॉपिकमध्ये जास्त तुम्हाला पाहायला मिळेल. कॉन्सेप्ट कमी असतील पण मॅथमॅटिक्स थोडंसं जास्त असेल आणि एवढं काय असं टफ नाही, एकदम सिंपल मॅथमॅटिक्स असेल. इथून पुढे आपल्याला झिरो ऑर्डर रिॲक्शनचे इक्वेशन्स तयार करायचेत, ग्राफ प्लॉट करायचेत, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे इक्वेशन, परत त्याचे ग्राफ, त्याच्यामध्ये लॉग कन्सेप्ट येणार आहे. ठीक आहे ना. मध्येच कुठंतरी इंटिग्रेशन आलेलं दिसेल, मध्येच कुठंतरी डेरिवेशन आलेलं दिसेल. ठीक आहे ना. थोडासा कॅल्क्युलेशन बेस्ड पुढचं डिस्कशन आपलं असणार आहे. आता हे पुढचं डिस्कशन समजण्यासाठी बेटा मॅथमॅटिक्सशी कनेक्टेड काही बेसिक थिंग्स तुम्हाला माहिती पाहिजेत. मेनली लॉगॅरिथम्स. लॉग तुम्हाला काढता आला पाहिजे, लॉग तुम्हाला काढता आला पाहिजे आणि परत ग्राफ समजले पाहिजेत. त्याशिवाय इथून पुढचा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजू शकत नाही. म्हणून बेटा मी खास आजचं लेक्चर हे बेसिक मॅथमॅटिक्सशी कनेक्टेड ठेवलेलं आहे. या लेक्चरमध्ये आपण लॉगची ब्रीफमध्ये स्टडी करणार आहोत, ग्राफिकल स्टडी आपण ब्रीफमध्ये करणार आहोत, डेरिवेशन आणि इंटिग्रेशन देखील थोडक्यात पाहणार आहोत. ठीक आहे ना बेटा. तर आजचं लेक्चर हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असेल, नॉट ओनली फॉर दिस टॉपिक. फक्त एवढ्याच टॉपिकसाठी नाही बेटा, इथून पुढचे जेवढे काही फिजिकल केमिस्ट्रीचे टॉपिक्स असतील, सांगतोय कुठले, थर्मोडायनॅमिक्स टॉपिकमध्ये लॉग येतो, लॉगचे फॉर्म्युलेच असतात. इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक आहे त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे ना. त्यानंतर इक्विलिब्रियम, यस, आयोनिक इक्विलिब्रियममध्ये लॉगचं खूप मोठा यूज आपल्याला करावा लागतो. म्हणजे फक्त या टॉपिक पुरतच नाही बेटा, हे आजचं लेक्चर पुढच्या 3-4 टॉपिकमध्ये तुम्हाला हेल्प करणार आहे. त्यामुळे एकदम व्यवस्थित ऐकायचंय, एकदम नीटली लिहून घ्यायचंय. ठीक आहे ना बेटा. चला सुरुवात करतोय आजच्या लेक्चरला. बेसिक मॅथमॅटिक्स. सो इन बेसिक मॅथमॅटिक्स फर्स्टली वी आर गोइंग टू स्टडी द मीनिंग ऑफ लॉगॅरिथम्स. बेटा एकदम सिंपल लँग्वेजमध्ये सांगणार आहे. लॉग म्हणजे नेमकं काय असतं, लॉग नेमका कसा काढला जातो, एक्सेट्रा. जेवढं आपल्या कामाचं आहे केमिस्ट्रीमध्ये तेवढं मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पहा, लॉगॅरिथम म्हणजे नेमकं काय. लॉगॅरिथमची डेफिनेशन हे इक्वेशन आहे बेटा. लॉग टू द बेस ए, हे पायाजवळ लिहिला म्हणजे हा झाला बेस. लॉग टू द बेस ए ऑफ एक्स. याला कसं वाचायचं बघा. लॉग टू द बेस ए ऑफ एक्स. जर वाय असेल म्हणजे तुम्ही एक्सचा लॉग काढला तो वाय आला. या लॉगचा बेस आहे ए, एक्सचा लॉग किती आहे, वाय. याचा अर्थ असतो ए रेज टू पॉवर वाय, ए रेज टू पॉवर वाय इक्वल्स टू एक्स. याचा अर्थ हा असतो. ठीक आहे सर, नाही समजलं. चला बेटा एक एक्झाम्पल सांगतो. पहा एक एक्झाम्पल समजण्यासाठी. लॉग टू द बेस 10 ऑफ 100. समजा हा लॉग मला फाइंड करायचा आहे, 100चा लॉग मला काढायचा आहे. बेटा हा जो बेस 10 आहे ना, लॉग टेबल सगळ्यांनी पाहिले असतील. छोटंसं लॉग टेबलचं पुस्तक येतं ना, नवनीत पब्लिकेशनचं येतं, आणखी भरपूर पब्लिकेशनचं तुम्ही ते छोटंसं लॉग टेबल पाहिलं असेल. तिथं जेवढे काही लॉगॅरिथमच्या व्हॅल्यूज असतात ना बेटा, त्या सगळ्या लॉग टू द बेस 10च्याच असतात. सगळ्या व्हॅल्यूज त्या लॉग टू द बेस 10च्याच असतात. ठीक आहे ना. मला 100चा लॉग काढायचा आहे म्हणजे मला नेमकं काय करायचंय, 10चा असा पॉवर शोधायचा आहे. 10चा असा पॉवर शोधायचा आहे जेणेकरून उत्तर 100 येईल. बघा ना, ही डेफिनेशन अप्लाय करा. हे जे लिहिलंय ना ते इथं अप्लाय करा. ए आहे माझा 10, एक्स आहे माझा 100, वाय मला काढायचा आहे. ठीक आहे ना.
जसं मी इथं अर्थ सांगितला, a चा पॉवर y म्हणजे 10चा पॉवर क्वेश्चन मार्क, आन्सर किती 100. सांगा बरं बेटा आता 10चा पॉवर किती घेतल्यानंतर आन्सर 100 येतं? यस, किती 2. हा क्वेश्चन मार्क किती झाला रे बेटा? हा क्वेश्चन मार्क किती झाला? 2 झाला. Therefore, I can say that log to the base 10 of 100 is 2. कळलं का रे? लॉग असा असतो, लॉगची डेफिनेशन अशी आहे, एखाद्या नंबरचा लॉग काढणे म्हणजे काय करणे? बेसचा असा पॉवर शोधणे, बेसचा असा पॉवर शोधणे जेणेकरून ज्याचा लॉग काढायचा आहे ती व्हॅल्यू येईल. ठीक आहे ना? चला आणखी सांगतो. लॉग टू द बेस 10 ऑफ 10 काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे ना? आता बघा, a रेस टू पॉवर y इक्वल टू x या फॉर्म मध्ये लिहितो मी. a आहे माझा 10, y माझा हा क्वेश्चन मार्क आहे आणि उत्तर मला 10 मिळवायचे. सांगा रे बेटा हा क्वेश्चन मार्क किती असेल? आता सांगा. 1 असेल. 10चा पॉवर 1 घेतला की उत्तर किती येतं? 10 येतं. म्हणून लॉग टू द बेस 10 ऑफ 10 इज 1. कळलं का? कळलं का? चला आणखी पाहूया आपण. लॉग, हे पहिलं एक्झाम्पल कन्सिडर करू, हे दुसरं एक्झाम्पल, तिसरं एक सांगतोय. लॉग टू द बेस 10 ऑफ 1 मला काढायचा आहे. ठीक आहे? लॉग टू द बेस 10 ऑफ 1 मला काढायचा म्हणजे मला 1 चा लॉग शोधायचा आहे. अप्लाय करा डेफिनेशन. 10 रेस टू पॉवर क्वेश्चन मार्क, आन्सर मिळालं पाहिजे 1. सांगा मला 10चा मी असा काय पॉवर घेऊ जेणेकरून आन्सर 1 मिळेल? 10चा असा कोणता पॉवर घेतल्यानंतर आन्सर 1 मिळतं? यस, एनिथिंग रेस टू पॉवर 0 इज 1. एनिथिंग रेस टू पॉवर 0 इज 1 म्हणजे हा क्वेश्चन मार्क किती असेल रे बेटा? हा क्वेश्चन मार्क असेल 0. म्हणून मला म्हणावं लागेल लॉग टू द बेस 10 ऑफ 1 इज 0. 1 चा लॉग किती? 0. कळतंय ना? बघा परत एकदा सांगतोय, तुम्ही लॉग काढता म्हणजे नेमकं काय करता? बेसचा असा पॉवर शोधता. आता मी a चा पॉवर y म्हणालो ना, बेसचा असा पॉवर शोधता जेणेकरून ज्याचा लॉग काढायचा आहे तो नंबर मिळावा. मी a चा पॉवर y इक्वल टू x लिहिलंय म्हणजे मी थोडक्यात काय केलंय? a चा असा पॉवर शोधलाय जेणेकरून मला उत्तर काय मिळेल? x मिळेल. ठीक आहे ना? बघा मी इथं अप्लाय करून दाखवलंय. चला आणखी एक एक्झाम्पल. समजा तुम्हाला काढायचं आहे लॉग टू द बेस 10 ऑफ 0. 0चा लॉग काढायचा आहे, 0चा. आता बघा, आता बघा 10चा पॉवर क्वेश्चन मार्क, उत्तर मला मिळालं पाहिजे 0. सांगा बरं बेटा 10चा असा कोणता पॉवर घेतला की उत्तर 0 येईल? बरेच जण म्हणतात सर 0 घ्या. रे बेटा 10चा पॉवर 0 आन्सर 0 येत नाही. 10चा पॉवर 0 घेतलं की आन्सर 1 येतं. ते इथं वापरलं ना वर आपण. एनिथिंग रेस टू पॉवर 0 इज 1. ठीक आहे ना? म्हणजे हा क्वेश्चन मार्क 0 असून चालत नाही. 10चा पॉवर 0 घेतला की उत्तर 0 येत नाही. तुम्ही 10चा असा पॉवर सांगूच शकत नाही की उत्तर 0 येईल. 10चा असा पॉवरच एक्झिस्ट करत नाही जे तुम्हाला आन्सर किती देईल? 0. म्हणजे हा क्वेश्चन मार्क कॅन नॉट एक्झिस्ट. हा क्वेश्चन मार्क एक्झिस्टच करत नाही. हा क्वेश्चन मार्क एक्झिस्टच करत नाही. मी 10चा असा पॉवर सांगूच शकत नाही की जेणे उत्तर 0 देईल. ठीक आहे ना? याचा अर्थ काय झाला मग? याचा अर्थ बेटा एकदम सिंपल झाला. याचा सिंपल अर्थ असा झाला लॉग 0 डू नॉट एक्झिस्ट किंवा लॉग 0 इज नॉट डिफाइंड. लिहितोय मी इथं लॉग 0 इज नॉट डिफाइंड. लॉग 0 इज नॉट डिफाइंड. 0च्या लॉगला डिफाईन करता येत नाही. ठीक आहे ना? लॉग 0 डू नॉट एक्झिस्ट. लक्षात आलं का? हे बघा लॉग म्हणजे काय हे एवढ्याच याच्यात बसलेलं आहे. बस एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दॅट्स इट. आता केमिस्ट्रीमध्ये जे लॉगॅरिथमचं नॉलेज लागतं हे झालं बेसिक. लॉग म्हणजे काय जनरल बोललो मी. आता केमिस्ट्रीमध्ये लॉगचं जे नॉलेज लागतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. फटाफट लिहून घ्या. आता पाहूयात
लॉगॅरिथमच्या काही प्रॉपर्टीज बघा बेटा, प्रॉपर्टीज ऑफ लॉग. पहिली प्रॉपर्टी, लॉग x इंटू वाय. बघा बेस प्रत्येक वेळेस लिहिण्याची गरज नसते. बेस लिहिला नाही म्हणजे ऑटोमॅटिकली तो 10 धरायचा असतो. लक्षात ठेवा, लॉगॅरिथमच्या डेफिनेशन मध्येच तसं सांगण्यात आलेलं आहे. इफ बेस इज नॉट गिवन देन बाय डिफॉल्ट इट इज 10. त्याला कॉमन लॉगॅरिथम म्हणतात. मोस्ट ऑफ द टाइम आपण तोच लॉग काढत असतो. लॉग टेबलमध्ये असणाऱ्या सगळ्या व्हॅल्यू बेस 10 वाल्याच असतात. इथं मी आता बेस काही लिहिणार नाहीये, म्हणजे तुम्ही समजून जायचं की ते बेस किती आहे, 10 आहे. ठीक आहे ना. लॉग x इंटू वाय, 2 नंबरचा गुणाकार आहे आणि मी त्याचा लॉग काढायचा ठरवला, तर बेटा हे असतं लॉग x प्लस लॉग वाय. म्हणजे 2 नंबरचा गुणाकार जर असेल, तुम्ही त्यांच्या लॉगचं ॲडिशन करू शकता. त्या नंबरचं तुम्ही ॲडिशन करू शकता. याला मी एक एक्झाम्पल देतो वाटलं तर. एक्झाम्पल बघा, समजा असे लॉग 80 आहे, तुम्हाला 80चा लॉग काढायचा आहे, तर तुम्ही या प्रॉपर्टीचा वापर करून याला असं लिहू शकता. लॉग 2 इंटू 40 लिहिलं समजा मी, 80 होतं नाही. ठीक आहे ना. तर याला पुढे असं लिहिता येतं लॉग 2, किंवा 2 इंटू 40 लिहिण्याऐवजी आणखी त्याला सिंपल करतो बेटा, कारण ज्या व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायच्या त्याच्यात ते बसून जातं. याला असं लिहिता येईल लॉग 8 इंटू 10. सोपं होईल हे. ठीक आहे ना. याला x म्हणा, याला y म्हणा. सो आय कॅन राईट इट ॲज लॉग 8 प्लस लॉग 10. लॉग 8 प्लस लॉग 10. 2 नंबरचा गुणाकार असला की तुम्ही लॉगचं ॲडिशन करू शकता. ठीक आहे का. ओके, चला बघा दुसरी प्रॉपर्टी. लॉग, ते गुणाकाराचं सांगितलं, आता भागाकाराचं. x बाय y, 2 नंबरचा भागाकार आहे, 2 नंबरचा भागाकार आहे, त्याचा लॉग कसा काढतात. ठीक आहे ना. बघा याला असं लिहायचं लॉग x मायनस लॉग y. 2 नंबरचा गुणाकार असला की लॉगची बेरीज करता येते. 2 नंबरचा भागाकार असला की त्या 2 लॉगची वजाबाकी करायची. ठीक आहे. चला बघा याला एक एक्झाम्पल सांगतो. समजा असेल लॉग 9/5 आहे, याचा तुम्हाला लॉग काढायचा आहे. तुम्ही सरळ सरळ याला असं लिहू शकता लॉग 9 मायनस लॉग 5. 2 नंबरचा भागाकार असला की तुम्ही लॉगची वजाबाकी करणार. गुणाकार असलं की बेरीज, भागाकार असलं की वजाबाकी. सोपं आहे. ठीक आहे. चला बघा, आणि या सगळ्या प्रॉपर्टीज प्रूव्ड आहेत. प्रत्येक प्रॉपर्टी प्रूव्ह करता येते. कुठलीही प्रॉपर्टी, या सगळ्या प्रूव्ड प्रॉपर्टीज आहेत. आता त्याच्या प्रूफमध्ये मी जात बसणार नाहीये. ठीक आहे ना, कारण आपला मेन टॉपिक काही लॉग नाहीये. ओके, चला पुढे जाऊयात. लॉग x रेस टू पॉवर n. x चा पॉवर काहीतरी दिलाय आणि तुम्हाला त्याचा लॉग काढायचा आहे. ठीक आहे. तर याला असं लिहायचं बेटा n लॉग x, म्हणजे जो पॉवर असतो तो पुढे लिहायचा. लक्षात आलं का. जो पॉवर आहे तो कोएफिशियंट म्हणून वापरता येतो. चला एक एक्झाम्पल सांगतो बेटा. लॉग 9 रेस टू पॉवर -3 आहे समजा. लॉग 9 रेस टू पॉवर -3 आहे. याला कसं लिहिता येतं बेटा, तो पॉवर सरळ पुढे आणतो, -3 इंटू लॉग 9. बस संपलं. जो पॉवर आहे तो कोएफिशियंट म्हणून वापरता येतो. किती सोपे. ठीक आहे ना. या 3 फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत ज्याचा वापर आपल्याला परत परत या टॉपिक मध्ये करायचा आहे. ठीक आहे का बेटा, लक्षात आलं का. या 3 बेसिक प्रॉपर्टीज आहेत. आणखी एक शेवटची प्रॉपर्टी सांगतोय. शेवटची प्रॉपर्टी बघा, 2 प्रकारचे लॉग असतात. lnचा अर्थ असतो नॅचरल लॉग, आणि याचा बेस असतो e, एक्सपोनेन्शियलचं e. इट हॅज बेस e, नॅचरल लॉग. आणि दुसरा LOG. 2 प्रकारचे लॉगॅरिथम असतात. नॅचरल लॉग उलट वाचायचं असतं, नॅचरल लॉग.
नॅचरल लॉग याचा बेस किती ई, आणि LOG याला म्हणायचं बेटा कॉमन लॉग, याला म्हणायचं कॉमन लॉग. याचा बेस किती असतो? इट हॅज बेस 10. इट हॅज बेस 10. याचा बेस किती 10. लॉग टेबलमध्ये ज्या काही लॉग व्हॅल्यूज असतात बेटा त्या या असतात, LOG वाल्या असतात. म्हणून मी इथं बेस लिहिला नाही ना, ते ऑटोमॅटिकली 10च असणार आहे. LOG लिहिलं म्हणजे त्याचा बेस किती 10. LN म्हणजे त्याचा बेस काय ई, एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल ई येईल पुढे, ठीक आहे ना. फिजिक्समध्ये पण येईल, केमिस्ट्रीमध्ये पण येईल, किंवा आतापर्यंत पाहिलं पण असेल तुम्ही ई, ठीक आहे ना. आता या दोन लॉग मध्ये पण एक रिलेशन आहे बेटा, या दोन लॉग मध्ये पण एक रिलेशन आहे. काय रिलेशन आहे ते बघा. नॅचरल लॉग ऑफ एक्स इक्वल्स टू, तुम्हाला जर नॅचरल लॉगचं कन्व्हर्जन कॉमन लॉग मध्ये करायचं झालं, याला असं लिहिता येतं 2.303 लॉग एक्स. हे लक्षात ठेवा रे बाबा, हे बऱ्याच टॉपिक मध्ये येणार आहे बघा. हाऊ टू कन्वर्ट नॅचरल लॉग इनटू कॉमन लॉग. जस्ट मल्टिप्लाय बाय 2.303. 2.303 न मल्टिप्लाय केलं की तुम्हाला ते कन्वर्जन करता येतं. नॅचरल लॉग कन्वर्टेड इनटू कॉमन लॉग. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे बघा, बऱ्याच टॉपिकमध्ये हे पाहायला मिळेल. ठीक आहे का बेटा? या आहेत फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ लॉग. आता काही लॉगच्या व्हॅल्यूज आपल्याला लर्न कराव्या लागतात, त्या मी सांगणार आहे. नोट करा हे. पहा बेटा, आता पुढचं डिस्कशन सम लॉग व्हॅल्यूज. आतापर्यंत ज्या नीट किंवा जेई एक्झाम झाल्यात, जवळपास प्रत्येक एक्झाम मध्ये लॉगशी कनेक्टेड क्वेश्चन आलाय. डायरेक्ट लॉग काढण्याचा क्वेश्चन नसतो हा, एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये लॉग असतो. केमिस्ट्रीमध्ये असे भरपूर फॉर्म्युले आहेत जिथं लॉग लागतो. एक साधं एक्झाम्पल सांगतो. समजा तुम्हाला pH काढायचा आहे, pH, तर याचा फॉर्म्युला असतो निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ H प्लस कॉन्सन्ट्रेशन. हे तुम्ही स्टडी करणार आहात आयोनिक इक्विलिब्रियम टॉपिकमध्ये. आता तुम्हाला क्वेश्चन लॉग काढण्याचा नसतो, तुम्हाला क्वेश्चन असतो कॅल्क्युलेट द pH. हे दिलेलं असतं. पण आता मला pH जर काढायचा झाला, जरी हे दिलं, मला लॉग अप्लायच करावं लागेल ना. म्हणजे लॉगला पर्याय नाही. केमिस्ट्रीमध्ये लॉगला पर्याय नाही. म्हणजे एखादा स्टुडंट जर विचार करत असेल, जाऊ द्या हे काय, याच्यावर काय येते का, डेफिनेटली येतं. डेफिनेटली लॉगचा वापर असणारा एक तरी क्वेश्चन फायनल नीट किंवा जेई एक्झाम मध्ये असतो म्हणजे असतो. गॅरंटीनं सांगतोय तुम्हाला, गॅरंटीनं असतो म्हणजे असतो. ठीक आहे ना. लॉगला एक्सक्यूज नाही. मग अडचण अशी आहे की बाबा लॉग टेबल देतात का फायनल नीट एक्झाम मध्ये किंवा जेई एक्झाम मध्ये? तर याचा आन्सर सरळ आहे बेटा, नो. लॉग टेबल इज नॉट गिव्हन इन नीट और जेई एक्झाम. कशासाठी देत नसतील? गोष्ट साधी आहे. आजकालचे जे लॉग टेबल आलेत ना, त्याच्यात सुरुवातीला फॉर्म्युले दिलेले असतात, बरेच फॉर्म्युले दिलेले असतात. केमिस्ट्रीचे असतात, फिजिक्सचे असतात, मॅथचे असतात. हां, बायो नसतं लॉग टेबलमध्ये फक्त. ठीक आहे ना. मग त्या लॉग टेबलचा मिसयूज होऊ शकतो, म्हणून लॉग टेबल इज नॉट अलाउडेड. ठीक आहे ना. जेव्हा PMT एक्झाम व्हायच्या तेव्हा क्वेश्चन पेपरच्या बॅक साईडला लॉग टेबलचं एक पेज त्यांनी प्रिंट करून देत होते. नंतर काय झालं की ते पण बंद झालं. म्हणजे एक्झामिनर तुमच्याकडून अपेक्षा करतायत की तुला कॉमन लॉगॅरिथमच्या मोजक्या काही व्हॅल्यूज माहिती आहेत. मोजक्या काही व्हॅल्यू लॉगच्या तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागतील. आणि बेटा या लॉगच्या व्हॅल्यू मी ज्या सांगणार आहे तेवढ्या तुम्ही लक्षात जर ठेवलात विदाउट टचिंग लॉग टेबल. मी काय म्हणतोय बघा, लॉग टेबलला टच न करता लॉग असणाऱ्या फॉर्म्युल्याचे न्यूमरिकल्स इझिली सॉल्व्ह करता येतात. बस 10-12 व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्यात आणि त्या लक्षात राहतात. कारण बऱ्याच टॉपिकमध्ये लॉगचा वापर असतो. क्वेश्चनची प्रॅक्टिस करून करून त्या लक्षात राहतात. काही विशेष गोष्ट नाही आहे. ठीक आहे ना. तर मी आता अशा काही लॉगच्या व्हॅल्यूज सांगणार आहे ज्या तुम्हाला लक्षात ठेवाव्याच लागतील, नाहीतर 4 मार्क विसरून जा. ठीक आहे ना. डायरेक्ट लॉगचा क्वेश्चन नसतो, इनडायरेक्ट असतो. तुम्हाला pH काढा म्हणतात, हे देतात. अरे पण तुला फॉर्म्युल्यात लॉग दिसायला ना, म्हणजे लॉग तर काढावंच लागेल. ठीक आहे ना. तर मी आता अशा काही लॉगच्या व्हॅल्यूज सांगणार आहे ज्या ईच अँड एव्हरी स्टुडंटनी लक्षात ठेवायच्या आहेत.
कंपल्सरीली. बेटा मी फक्त एवढ्या टॉपिकसाठी सांगत नाहीये, इथून पुढे फिजिकल केमिस्ट्रीचे जेवढे काही टॉपिक्स तुम्ही स्टडी करणार आहात ना, प्रत्येक टॉपिक मध्ये लॉग येणार म्हणजे येणार, कंपल्सरी येणार. ठीक आहे का? ओके. आता कोणत्या व्हॅल्यूज लॉगच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत? सम लॉग व्हॅल्यूज इथं लिहितोय मी. ये आपको मतलब आपको, ये आपको याद रखना है. ठीक है ना? ये आपको याद रखना है मतलब है. ठीक आहे ना? कोणत्या व्हॅल्यूज बघा आता लिहितोय मी. पहिली व्हॅल्यू log 1, दुसरी log 2, तिसरी log 3, चौथी log 4, पाचवी log 5. ठीक आहे. आता बघा व्हॅल्यूज काय आहेत त्या सांगणार आहे. log 1 ची व्हॅल्यू असते बेटा 0. मगाशी मी एक्झाम्पल मध्ये पण सांगितलं होतं. log 2 ची व्हॅल्यू असते 0.3010. माझ्या लक्षात राहिले म्हणजे तुमच्या लक्षात राहिला काही इश्यूच नाहीये, कारण माझ्यापेक्षा तुमचं माइंड हे खूप शार्प असणार आहे. ठीक आहे ना? एज कमी असल्यामुळं तुमचं. ठीक आहे ना? ओके. log 3 0.4771, log 4 0.6021, log 5 0.699, किंवा याला डायरेक्टली तुम्ही 0.7 जरी वापरलं तरी चालेल. 0.699 आहे म्हणजे 0.7 म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. बघा आता बेटा पुढे log 6 0.7781, log हे सिरियल नंबर 6, सिरियल नंबर 7, log 7 0.8451, 8451, log 8, log of 8 0.9030, log 9 0.9542, 9542. log 10 मगाशी आला होता. log 10 इट इज परफेक्ट 1, एक आहे. log 11, log 11 हे थोडंसं जास्त आहे एकपेक्षा, 1.04. ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट, log of 10 raised to power x is x. आता तो 10चा पॉवर काही असू द्या, log 10 raised to power x is x, किती पॉवर असू द्या त्याचा. आता बघा याचे मी एक्झाम्पल सांगतो, म्हणजे तुम्हाला काढायचं आहे. log of 10 raised to power -3, डोळे झाका डोळे, आणि जो पॉवर आहे ते उत्तर लिहून टाका -3. ठीक आहे. log of 10 raised to power 7 आहे समजा, जो पॉवर दिसायला तो डोळे झाकून लिहून टाक 7. ठीक आहे ना? सांगा बरं असंच मग log 1000 किती? सांगा बरं log 1000 किती? कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आता सांगा किती? log 1000 ला तुम्ही असं लिहू शकता, log of 10 raised to power 3. log 10 raised to power 3 किती येईल रे? 3. साध्या भाषेत 1 च्या पुढे जेवढे 0 असतात ना, 0 काउंट करायचे. 1 च्या पुढे जेवढे झिरोज आहेत ते 0 काउंट करा. युअर काउंटिंग ऑफ झिरोज विल बी आन्सर ऑफ लॉग. म्हणजे समजा मला म्हणलं लॉग ऑफ असं काही दिलं, याचा लॉग सांगा, याचा लॉग सांगा, याचा लॉग किती येईल, याचा लॉग किती येईल सांगा. याला 10 raised to power फॉर्म मध्ये लिहा. 10 raised to power मध्ये काय जातं हे पण कळत नाही काही जणाला.
लॉग 100 ला 10चा पॉवर 2 का लिहितात हे पण माहित नाही बेटा. जेवढे झिरोज असतात ना ते पॉवर मध्ये लिहायचे असतात. 100 मध्ये किती झिरो आहेत? 2, पॉवर मध्ये 2 आहे. 1000 मध्ये झिरो किती आहेत? 3, पॉवर मध्ये 3 आहे. लाईक दॅट. ठीक आहे ना. आता याला मी असं लिहू शकतो बघा. झिरो काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9. लॉग ऑफ 10⁻⁹ उत्तर काय येईल? 9. जेवढे झिरोज तेवढा तुमचा लॉग. पण हे फक्त 1च्या पुढे लागू होता. फक्त 1च्या पुढे लागू होतं. ठीक आहे का? मग सर एवढ्याच नंबरचे लॉग ठेवून माझं काम सगळं भागेल का? फक्त एवढ्या नंबरचे लॉग ठेवून काम भागत नाही. ठीक आहे ना. म्हणजे एवढे नंबर माहिती झाले की लॉगचा कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह झाला का? डायरेक्टली नाही बेटा, इनडायरेक्टली. आता समज तू एक न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोस. त्या न्यूमरिकल प्रॉब्लेम मध्ये असं आलंय लॉग 25. कॅल्क्युलेशन करताना लॉग 25 आलंय. आता मी तर इथं लॉग 25 नाही सांगितलेला. मग कसं सांगितलंय बेटा? पण मी इनडायरेक्टली सांगितलंय. बघ कसं. लॉग 25 ला असं लिहिता येते का रे? लॉग ऑफ 5⁻². 5 स्क्वेअर म्हणजे 25 ना. मगाशी एक प्रॉपर्टी सांगितली होती. लॉग एक्सचा पॉवर n. लॉग एक्सचा पॉवर n म्हणजे n लॉग x. म्हणजे जो पॉवर असतो तो पुढे कोइफिशियंट म्हणून वापरता येतो. याला असं लिहिता येतं 2 log 5. आता लॉग 5 ची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती असते 0.7. 0.7 त्याला दुप्पट करायचं म्हणजे 1.4. काय येईल उत्तर? 1.4. आलं का लक्षात? 1.4 आन्सर येईल. हे कळणं महत्वाचं आहे बेटा. हे कळणं महत्वाचं आहे. एवढ्या व्हॅल्यू फक्त मदत करण्यासाठी आहेत. न्यूमरिकल मध्ये हेच नंबर येतील असं नाही. असे नंबर येतील. पण अशा नंबरचा लॉग काढण्यासाठी कुठली तरी एक लॉगॅरिथमची प्रॉपर्टी वापरावी लागते. पण ती प्रॉपर्टी वापरत असताना या व्हॅल्यूज लक्षात ठेवलेल्या पाहिजेतच. जसं आता लॉग 25 आलं म्हणलं मी, तर मी काय केलं? लॉग 5 स्क्वेअर केलं. आणि मगाशी मी जी प्रॉपर्टी सांगितली होती, जो पॉवर असतो तो कोइफिशियंट करता येतो, 2 ला मी पुढे आणलं 2 log 5. आता 5चा लॉग मला माहिती आहे, त्यावरून तो मला सॉल्व्ह करता आला. सांगा बरं. असं समजा लॉग 400 आलं कॅल्क्युलेशन करताना, कसं काढणार लॉग 400? बऱ्याच मेथड्स आहेत त्याला काढण्यासाठी. समजा तुम्हाला काढायचा लॉग 400, तर तुम्ही असं करू शकता त्याला. याला मी असं लिहू शकतो लॉग 4 × 100 असं लिहू शकतो. ठीक आहे. मी मगाशी एक प्रॉपर्टी सांगितली होती, 2 नंबरचा गुणाकार जर असेल तर तुम्ही लॉगची बेरीज करू शकता. लॉग 4 प्लस लॉग 100. लॉग 4 प्लस लॉग 100. ठीक आहे ना. लॉग 4 किती आहे सांगितलंय आता बघा वर 0.6021. 0.6021. लॉग 100 किती आहे? 2. झालं तुझं उत्तर. सर लॉग 100 2 कसं म्हणायला तू डायरेक्टली? बेटा हे 10चा पॉवर 2 ना. 10चा जो काही पॉवर असतो तो बिंदासपणे त्याचा लॉग आहे. हे उत्तर किती आलं? 2.6021. लॉग टेबलला टच केलं का मी? नाही. मी जसं विदाउट टचिंग लॉग टेबल हे कॅल्क्युलेशन करून दाखवतोय ना बेटा, हे तुला आलं पाहिजे. हे तुला आलं पाहिजे. तेव्हाच फिजिकल केमिस्ट्रीचे 3-4 टॉपिक्सचे न्यूमरिकल्स तुला सॉल्व्ह होतील. हे डू ऑर डाय, याला एक्सक्यूज नाही. एखादा स्टुडंट जर म्हणत असेल काय हे जाऊ दे सोडून देऊ आपण, नाही बाबा, नाही नाही नाही. फक्त या टॉपिकचा सवाल नाहीये, 3-4 टॉपिकचा सवाल आहे. सोडता येत नाही. लक्ष देऊन ऐका. ठीक आहे ना. ओके. नोट करा. लॉगॅरिथमचं एवढं नॉलेज तुम्हाला इनफ आहे. पुढे जाणार आहे आता ग्राफ बद्दल बोलणार आहे. आता ग्राफ्स बद्दल थोडक्यात आपण डिस्कस करणार आहोत. ग्राफचं काय काय नॉलेज तुम्हाला असावं लागेल. तर बेटा आपल्याला ग्राफचे जे क्वेश्चन्स असतात डायरेक्टली नसतात, परत एकदा इनडायरेक्टली असतात. ठीक आहे ना. तर तिथं मला स्ट्रेट लाईन इक्वेशनचा वापर करता आला पाहिजे. माहिती असावं बेटा सगळ्यांना. स्ट्रेट लाईन इक्वेशन. स्ट्रेट लाईन इक्वेशन. स्ट्रेट लाईन इक्वेशन काय असतं? y = mx + c. माहिती असावं सगळ्यांना. दिस इज इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे ना. आता या इक्वेशन मधल्या प्रत्येक गोष्टीला मी एक्सप्लेन करतोय. y चा अर्थ काय घ्यायचंय? क्वांटिटी ऑन y ॲक्सिस.
ग्राफ प्लॉट करत असताना वाय ॲक्सिसला कोणती क्वांटिटी घेतली, क्वांटिटी ऑन वाय ॲक्सिस, ठीक आहे ना. एक्सचा मिनिंग घ्यायचा आहे तुम्हाला क्वांटिटी ऑन एक्स ॲक्सिस, ठीक आहे ना. यम, यम म्हणजे काय असतं, स्लोप असतो बेटा, स्लोप. आता स्लोप काढण्याचे फॉर्म्युलेज लक्षात ठेवा, टॅन थिटा किंवा dy बाय dx किंवा y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1, ठीक आहे. म्हणजे वाय ॲक्सिस वरचे 2 पॉइंट आणि एक्स ॲक्सिसचे 2 पॉइंट, ठीक आहे. त्यानंतर सी म्हणजे काय आहे, वाय इंटरसेप्ट. वाय इंटरसेप्ट, इंटरसेप्टचा अर्थ तुमच्या लक्षात येऊन जाईल, काही विशेष नाही. आता पॉसिबल स्ट्रेट लाईनचे नेचर्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे बेस्ड अपॉन दी स्ट्रेट लाईन इक्वेशन. ग्राफचे जे नेचर असतात ते कसे निघतात, ठीक आहे ना. बघा बेटा, पहिली पॉसिबिलिटी y इक्वल टू mx, y इक्वल टू mx. समजा एक इक्वेशन आलं ते या फॉर्म्युल्यामध्ये फिट बसायलं. आता y इक्वल टू mx आहे म्हणजे याचा अर्थ काय, y इंटरसेप्ट इज 0, y इंटरसेप्ट इज 0. y इंटरसेप्ट म्हणजे कोण, c, किती, 0. कारण बघा ना, या दोन्हीला कंपेअर करा, या दोन्हीला मी जर कंपेअर केलं y इक्वल टू mx, इथं पुढे c दिसत नाहीये म्हणजे c ची व्हॅल्यू किती आहे, 0. लक्षात घ्या, जर y इंटरसेप्ट 0 असेल ना, स्ट्रेट लाईन passes through origin, straight line passes through origin, straight line passes through origin, straight line passes through origin. कशी असते सर ती स्ट्रेट लाईन, पहा बेटा अशी असते, लाईक दिस. हे वाय ॲक्सिस, हे एक्स ॲक्सिस, लाईक दिस, ठीक आहे ना. इंटरसेप्ट नाहीये म्हणजे स्ट्रेट लाईन कुठून जाणार आहे, ओरिजिन मधून जाणार. या पॉइंटला आपण काय म्हणतो बेटा, ओरिजिन, ठीक आहे ना. तुमची लाईन ओरिजिन मधून चालली म्हणजे इंटरसेप्ट किती आहे इथं, 0. इंटरसेप्ट सी, वाय इंटरसेप्ट सी इक्वल्स टू 0. ही पहिली लाईन झाली बेटा, ही पहिली लाईन झाली. आता दुसरी लाईन बघूया आपण. बघा, y इक्वल टू mx प्लस सी या फॉर्म मध्ये समजा इक्वेशन असेल तर काय होईल, याचा अर्थ y इंटरसेप्ट म्हणजे c इज पॉझिटिव्ह. बघा ना, याच्या सीच्या पुढे साइन कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. आता याचा ग्राफ कसा असतो, बघा बेटा, याचा ग्राफ. आता मी थोडंसं याला असं करतो, हे बघा, हे वाय ॲक्सिस असेल, हे एक्स ॲक्सिस असेल. आता हा ओरिजिन जर झाला, इथून वरचा भाग हा पॉझिटिव्ह असेल बेटा आणि या ओरिजिनच्या खालचा भाग निगेटिव्ह असेल. हा पॉइंट जर मी 0 धरला तर ओरिजिन म्हणजे काय रे, 0 ना. ओरिजिन म्हणजे काय, 0. या पॉइंटच्या वरचा भाग पॉझिटिव्ह असेल, खालचा भाग निगेटिव्ह असेल. तुमचा जर वाय इंटरसेप्ट पॉझिटिव्ह असेल ना, तेव्हा ग्राफ असा मिळत असतो, असा. बघा ना, तुमची लाईन वाय ॲक्सिसला पॉझिटिव्ह सेक्शन मध्ये कट केली पाहिजे. पॉझिटिव्ह सेक्शन मध्ये जर कट झालं तर वाय इंटरसेप्ट पॉझिटिव्ह झाला. कळलं का रे, कुठं कट झालंय बघा, ही लाईन कुठं कट झाली, इथं कट झाली, ठीक आहे ना. दुसरं बघा, वाय इंटरसेप्ट सी इज निगेटिव्ह. वाय इंटरसेप्ट समजा निगेटिव्ह असेल, इक्वेशन लिहायचं राहिलं, आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. समजा असं असेल,
y इक्वल टू mx मायनस c, y इक्वल टू mx मायनस c. ठीक आहे ना. आता बघा याचा ग्राफ कसा असतो, याचा अर्थ काय सांगा मला अगोदर. y इंटरसेप्ट c इज निगेटिव्ह. c चा अर्थ काय रे, इंटरसेप्ट आहे. y इंटरसेप्ट c इज निगेटिव्ह. थोडक्यात इंटरसेप्ट म्हणजे ओरिजिन पासूनचं हे डिस्टन्स असतं बेटा, हे एवढं, हे झालं तुमचं इंटरसेप्ट. एवढं हे इथून ते इतकं, हे काय झालं तुमचं c. बघा ना, ओरिजिन पासून इतकं जर मी अंतर काढलं, हे डेफिनेटली कसं येणार आहे, एवढं हे 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 कसं येणार आहे, पॉझिटिव्हच येणार आहे ना. याला म्हणतात इंटरसेप्ट. आणि इथं हे बरोबर ओरिजिनला कॉन्टॅक्टमध्ये आलंय, म्हणजे इथं इंटरसेप्ट किती आहे, 0. आता इंटरसेप्ट जर निगेटिव्ह असेल तर ग्राफ नेमका कसा असतो बघा बेटा. ग्राफ कसा असतो, समजा हा आहे y ॲक्सिस, हा आहे x ॲक्सिस. y इंटरसेप्ट निगेटिव्ह कधी असतो, तर ग्राफ असा असल्यानंतर असं इकडं बघा ना, हे वरचा सेक्शन पॉझिटिव्ह आहे, हे ओरिजिन आहे तुमचं, खालचं सेक्शन कसं आहे, निगेटिव्ह आहे. आता टच कुठं केलं बघा लाईननं, इथं इथं. आता हे झालं माझं y इंटरसेप्ट. ठीक आहे ना, एवढं हे झालं माझं c. कसं झालं हे, निगेटिव्ह ना. अरे सोपं काम आहे रे. ओरिजिनला एकदम टच झाली लाईन, इंटरसेप्ट 0. जर पॉझिटिव्ह y ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह रिजन मध्ये कट झाली, इंटरसेप्ट पॉझिटिव्ह. जर y ॲक्सिसच्या निगेटिव्ह रिजन मध्ये कट झाली, इंटरसेप्ट इज निगेटिव्ह. काय विशेष काही आहे का, ठीक आहे ना. 0 ला कॉन्टॅक्ट मध्ये आलं की इंटरसेप्ट 0, पॉझिटिव्हच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं की इंटरसेप्ट पॉझिटिव्ह, निगेटिव्हच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं की इंटरसेप्ट निगेटिव्ह. अरे जसं दिसतंय तेच आहे, काही विशेष नाही. दिसतंय ते सांगायलो मी. 0च्या कॉन्टॅक्ट, इथं 0 आहे ना, 0च्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं इंटरसेप्ट 0, पॉझिटिव्ह रिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं पॉझिटिव्ह, निगेटिव्हच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं निगेटिव्ह. ठीक आहे ना. y ॲक्सिसचा टचिंग पॉईंट बघायचा, x ॲक्सिसचा नाही. नाहीतर एखादा स्टुडंट म्हणेल सर हे x ॲक्सिसला लाईन पॉझिटिव्ह रिजन मध्ये कट व्हायली. नाही, मला y, मी सुरुवातीला सांगितलंय, y इन दिस इक्वेशन इज c इन दिस इक्वेशन इज y इंटरसेप्ट. y ॲक्सिसचा आपल्याला विचार करावा लागतो. तर हे स्ट्रेट लाईनचे 3 नेचर झाले. असे ग्राफ तुम्हाला दिसतात क्वेश्चन मध्ये. हा ठीक आहे. हे इंटरसेप्टच्या बेसिसवर 3 नेचर निघतात स्ट्रेट लाईनचे. आता मी स्लोपच्या बेसिसवर सांगणार आहे स्ट्रेट लाईनचे नेचर्स कसे असतात. ठीक आहे ना. पहा बेटा, नेचर ऑफ स्ट्रेट लाईन ऑन द बेसिस ऑफ व्हॅल्यू ऑफ स्लोप. स्लोपच्या व्हॅल्यूवरून स्ट्रेट लाईन नेमकी कशी असते, ग्राफ पेपरवर काढलेली स्ट्रेट लाईन नेमकी कशी असते हे आपल्याला पाहायचंय. मी स्लोपचा मगाशी अर्थ सांगितला होता, टॅन थीटा किंवा dy बाय dx किंवा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ठीक आहे ना. स्लोप कसा काढतात हे थोडक्यात सांगतो अगोदर. बघा, समजा असा ग्राफ आहे, ही अशी एक स्ट्रेट लाईन आहे, याचा स्लोप मला काढायचा. काय करायचं असतं, याच्यावरचे कोणतेही 2 पॉईंट घ्यायचे असतात, एनी 2 पॉईंट्स. ठीक आहे ना. आता हे आहे y ॲक्सिस, हे आहे x ॲक्सिस. ठीक आहे ना. इथून परपेंडिक्युलर इकडे ड्रॉ करायचा, इथून इकडे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा y ॲक्सिसला, सिमिलरली इथून x ॲक्सिसला आणि इथून देखील x ॲक्सिसला. आता समजा मी या पॉइंटला सेकंड पॉइंट म्हणलं तर हा झाला y2, हा झाला y1. आता y2च्या करस्पॉन्डिंग बघा, हे y2 हा पॉइंट आहे, y2 करस्पॉन्डिंग हे झालं माझं x2 आणि या पॉइंटचं करस्पॉन्डिंग झालं x1. आता स्लोप कसा काढला जातो बघा, 2 गोष्टीवर काढता येतो. जर हा थीटा अँगल माहिती असेल, समजा थीटा, जर इथं जर मी थीटा घेतला तर याचा टॅन काढता येतो, टॅन काढता येऊ शकतो. जर थीटा दिला तर म्हणायलो मी. जनरली थीटा केमिस्ट्रीमध्ये देत नाहीत. ठीक आहे ना, जनरली देत नाहीत थीटा. मग आपल्याला ग्राफ पेपरचा वापर करूनच स्लोप काढता आला पाहिजे. कसा काढतात स्लोप बघा, स्लोप इक्वल्स टू मी फॉर्म्युला हा वापरतोय, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ठीक आहे ना. म्हणजे या व्हॅल्यूज माहिती असतात ना आपल्याला ग्राफ पेपरवर, या 2 व्हॅल्यू देखील माहिती असतात, त्या टाकून आपल्याला स्लोप काढता येऊ शकतो. ठीक आहे ना बेटा. एक अंदाज सांगा बरं, हे स्लोपचा आन्सर पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल? स्लोपच्या आन्सरला काही बंधन नाही. स्लोप कधी निगेटिव्ह येऊ शकतो तुमचा, कधी स्लोप तुमचा पॉझिटिव्ह येऊ शकतो.
इवन स्लोप तुमचा 0 पण येऊ शकतो. तुमचा स्लोप 0 देखील येऊ शकतो, लक्षात ठेवा. आठवा थोडंसं, मी मेथड ऑफ फाइंडिंग इन्स्टंटेनियस रेट सांगितलं होतं ग्राफ पेपरवर. कसं? निगेटिव्ह टँजंट जर रिॲक्टंटचा ग्राफ असेल तर निगेटिव्ह स्लोप ऑफ द टँजंट, ठीक आहे ना. आणि जर प्रोडक्टचा ग्राफ काढलेला असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट वर्सेस टाइम, पॉझिटिव्ह स्लोप ऑफ द टँजंट असं केलं होतं आपण, ठीक आहे ना. स्लोप म्हणजे हे असं असतं, स्लोपच्या व्हॅल्यूला काही बंधन नाही. आता इथं या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये एक अंदाज लावा तुमचा आन्सर कसं येईल बघा. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 हे मला सॉल्व्ह करायचे. आता ग्राफ पेपरवर वरचा पॉईंट मोठा y2 ग्रेटर दॅन y1 असेल म्हणजे हा न्यूमरेटर माझा पॉझिटिव्ह येईल. y2 ग्रेटर दॅन y1 असेल ना रे, बघ ना, ही वरची व्हॅल्यू ही खालची व्हॅल्यू, वरची व्हॅल्यू मोठी. आता डिनॉमिनेटर बघा, x2 मायनस x1 करायचं आपल्याला. आता मला सांगा बरं, x2 मोठं का x1 मोठं? उजव्या हाताची व्हॅल्यू मोठी का डाव्या हाताची? नक्कीच उजव्या हाताची व्हॅल्यू मोठी. x1 हे x2 पेक्षा मोठं किंवा x2 हे x1 पेक्षा लहान. लहान नंबर मायनस मोठा नंबर, लहान नंबर मायनस मोठा नंबर, आन्सर निगेटिव्ह असेल. फायनल तुमचा आन्सर कसं येणार आहे? निगेटिव्ह. कसं येणार आहे? निगेटिव्ह. फायनल आन्सर तुमचं कसं येणार आहे? निगेटिव्ह. ठीक आहे का? तर असा स्लोप आपल्याला काढता आला पाहिजे. स्लोपचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इक्वल टू या केसमध्ये ते निगेटिव्ह येणार आहे. ठीक आहे. मी हेडिंग टाकली आहे, नेचर ऑफ स्ट्रेट लाईन्स ऑन द बेसिस ऑफ व्हॅल्यू ऑफ स्लोप. हे मी आता इरेज करणार आहे आणि स्ट्रेट लाईन नेमक्या कशा मिळतात ते एक्सप्लेन करणार आहे विथ द हेल्प ऑफ स्लोप व्हॅल्यूज. लक्ष द्या. ठीक आहे. हे समजण्यासाठी बोललो मी, स्लोप म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. चला बघा आता. पहिलं स्लोप इज पॉझिटिव्ह. स्ट्रेट लाईन इक्वेशन मध्ये जो स्लोप आहे तो यम आहे. हा स्लोप इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह स्लोप कधी असतो बघा बेटा. ठीक आहे. हे वाय ॲक्सिस, हे एक्स ॲक्सिस. ठीक आहे. या लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह येतो. ठीक आहे ना. किंवा या लाईनचा पण स्लोप पॉझिटिव्ह येतो. या लाईनचा दोन्ही लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह येतो बेटा. म्हणजे ग्राफ असा असला तरी चालतो, असा असला तरी चालतो. या दोन्ही लाईनचे स्लोप कसे येतात? पॉझिटिव्ह येतात. इन्क्रीजिंग लाईन बघा ना, हे वाढत जाणारी लाईन आहे. वाढत जाणाऱ्या लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह. लक्षात ठेवायला खूप सोपं आहे रे. वाढत जाणाऱ्या लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह असतो. आता हे कधी मिळालं मगाशी पण सांगितलं होतं मी. या लाईनचा बेटा, या लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह आहे. स्लोप पॉझिटिव्ह आहे. स्लोप इज पॉझिटिव्ह आणि इंटरसेप्ट याचा निगेटिव्ह येतो. याचा इंटरसेप्ट कसा येतो? निगेटिव्ह येतो. ओ सॉरी नॉट निगेटिव्ह, 0 येतो. मगाशी केले ना आपण. ओरिजिन मधून जाणारी लाईन, ठीक आहे ना. इंटरसेप्ट किती असतो? 0 असतो. आता ही लाईन बघा बेटा, या लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह येतो. स्लोप इज पॉझिटिव्ह आणि सोबत इंटरसेप्ट पण पॉझिटिव्ह येतो. इंटरसेप्ट देखील पॉझिटिव्ह येतो. स्लोप आणि इंटरसेप्ट दोन्ही पॉझिटिव्ह येतो. आणि इंटरसेप्ट या लाईनचा काढायचा झाला की मला इथून ते ओरिजिन पर्यंतचं अंतर धरावं लागतं, जे नक्कीच पॉझिटिव्ह असणार आहे. या लाईनचा स्लोप पण पॉझिटिव्ह आहे आणि इंटरसेप्ट पण पॉझिटिव्ह आहे. या लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह आहे, मात्र इंटरसेप्ट 0 आहे. इंटरसेप्ट 0 आहे. ठीक आहे ना बेटा. बघा आता बघा, इथंच एक आणखी काढतो मी वाटलं तर समजण्यासाठी. बघा या ॲक्सिसला थोडंसं आणखी खाली घेऊ आपण. वाय ॲक्सिसला समजा मी अशी लाईन ड्रॉ केली, अशी. ठीक आहे ना. इथं टच होणारी. स्ट्रेट नाही आहे वाटत सर, तुम्ही स्ट्रेट लाईन म्हणायला तर स्ट्रेट काढतच नाही आहेत की हो, है ना. बघा लाईक दिस. ही स्ट्रेट लाईन कन्सिडर करा. आता ही लाईन बघा, ही पण लाईन, अरे हे परत थोडंसं क्रॉस झालं. आय एम सॉरी. धरा असं. हां, स्ट्रेट लाईन आहे. इमॅजिन करा. ओके. आता बघा, या लाईनचा देखील स्लोप पॉझिटिव्ह आहे. जी लाईन अशी वाढती दिसली ना,
त्याचा स्लोप डेफिनेटली पॉझिटिव्ह असतो. या लाईनचा देखील स्लोप पॉझिटिव्ह आहे. स्लोप इज पॉझिटिव्ह. पण लक्षात घ्या इंटरसेप्ट इज निगेटिव्ह. या लाईनचा इंटरसेप्ट कसा आहे रे बेटा? निगेटिव्ह आहे. इंटरसेप्ट इज निगेटिव्ह. कसं काय सर? बेटा या लाईनचा इंटरसेप्ट म्हणल्यानंतर हे थोडंसं बेकारच दिसायलं ना, थोडंसं बेकार दिसायलं. ठीक आहे, ही लाईन पहा, ही लाईन इंटरसेप्ट याचा निगेटिव्ह येतो. पहा कसा येतो ते. ठीक आहे, नाव समवॉट ओके. या लाईनचा इंटरसेप्ट समजा तुम्हाला काढायचा झाला, इंटरसेप्ट जर काढायचा झाला कसा काढणार सांगा बरं बेटा? हाऊ टू फाइंड इट्स इंटरसेप्ट? सोपं असतं. इथून हे ओरिजिन पर्यंतचं अंतर काढायचं. आता हा ओरिजिन आहे म्हणजे इथून वरचा पोर्शन पॉझिटिव्ह असेल बेटा आणि इथून खालचा पोर्शन कसा असेल? निगेटिव्ह असेल. आता हा टचिंग पॉईंट बघ बेटा, हे अंतर कसं येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. आणि या लाईनसाठी हे अंतर कसं येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. आणि या मधल्या लाईनसाठी बरोबर ते झिरोला टच झालं ना, या मधल्या लाईन मिडल लाईनचा इंटरसेप्ट 0, मिडल लाईनचा इंटरसेप्ट 0. आलं का लक्षात? याचा इंटरसेप्ट पॉझिटिव्ह आणि याचा इंटरसेप्ट कसा? निगेटिव्ह. ठीक आहे का? ओके, ही झाली पहिली केस. स्लोप पॉझिटिव्ह आल्यानंतर 3 प्रकारच्या लाईन्स असतात. पण या तिन्ही लाईन बघा वाढत्या लाईन आहेत, इन्क्रीजिंग लाईन आहेत. वाढती लाईन दिसली की नक्कीच त्याचा स्लोप पॉझिटिव्ह असतो. आता स्लोप निगेटिव्ह असल्यानंतर कसं? स्लोप इज निगेटिव्ह. स्लोप इज निगेटिव्ह. स्लोप इज निगेटिव्ह. बघा बेटा याच्या जास्त पॉसिबिलिटीज नसतात. बघा हे वाय ॲक्सिस, हे एक्स ॲक्सिस. ठीक आहे, मी मगाशी जे स्लोपचं एक्झाम्पल एक्सप्लेन करताना लाईन ड्रॉ केली होती बघा, त्याचा स्लोप बघा मी काय सांगितलं होतं, प्रूव्ह करून दाखवलं होतं तुम्हाला. कसा येतो? निगेटिव्ह येतो. ठीक आहे ना? बघा कसं होतं ते, लाईक दिस. अशी उतरती लाईन दिसली ना, याचा स्लोप निगेटिव्ह असतो. सर याचा इंटरसेप्ट कसा असतो? बेटा याचा इंटरसेप्ट पण काढता येतो. या लाईनला थोडंसं असं पुढे वाढवा, असं थोडंसं पुढे वाढवायचं. आता ही व्हॅल्यू बघ बरं ओरिजिन पासूनची कशी येणार आहे? ते पॉझिटिव्ह येणार आहे. कशी येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे या लाईनचा स्लोप निगेटिव्ह येणार आहे. स्लोप इज निगेटिव्ह. मी मगाशी करून दाखवलेलं एक्झाम्पल स्लोपचं जनरल एक्झाम्पल मी इरेज केलं बघा, ते अशीच लाईन धरली होती, त्याचा स्लोप कसा आला होता? निगेटिव्ह. स्लोप इज निगेटिव्ह. इंटरसेप्ट इज पॉझिटिव्ह. इंटरसेप्ट इज पॉझिटिव्ह. इंटरसेप्ट इज पॉझिटिव्ह. इंटरसेप्ट म्हणजे काय असतं रे? आपली लाईन वाय ॲक्सिसला जिथं टच झाली ना, त्याचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स. आता हे अंतर पॉझिटिव्ह येईल ना, हा वरचा रिजन पॉझिटिव्ह असतो. याच्या खाली जर मी काढलं तर ते निगेटिव्ह वाय ॲक्सिस असतं. ठीक आहे ना? वाटलं काढायचं असलं काढू शकता खालचा भाग, पण हे खालचा भाग. ठीक आहे ना? हे पॉझिटिव्ह असेल आता वरचं हे ओरिजिन आणि खालचा रिजन कसा असेल? निगेटिव्ह. दॅट्स इट. या लाईनचा स्लोप निगेटिव्ह आहे, मात्र याचा इंटरसेप्ट पॉझिटिव्ह आहे. आता तिसरी शक्यता ग्राफची अशी असते बेटा. ठीक आहे, म्हणजे आपल्या केमिस्ट्रीमध्ये जसे ग्राफ येतात तेच सांगायलो मी तुम्हाला. स्लोप इज 0. स्लोप इज 0. स्लोप 0 पण कधी कधी असतो. फक्त इंटरसेप्ट 0 असावा असा नाही, स्लोप 0 असू शकतो. आता बघा त्याचा ग्राफ कसा असतो. बघा त्याचा ग्राफ असा असतो. कॉन्स्टंट ग्राफ पॅरलल टू वाय ॲक्सिस, सॉरी पॅरलल टू एक्स ॲक्सिस. हे एक्स ॲक्सिस आहे, हे वाय ॲक्सिस आहे. पॅरलल टू एक्स ॲक्सिस ग्राफ दिसला ना, याचा स्लोप किती असतो बेटा? 0 असतो. का बरं सर? बेटा या लाईनवरचे कोणतेही 2 पॉईंट जर घेतलेस तू, मी याच पॉईंटला, आता हे इथं वाय ॲक्सिसची व्हॅल्यू असणार आहे, या दोन्ही पॉईंटसाठी y2 आणि y1 इक्वल असेल ना रे. इथं y2 आणि y1 इक्वल होईल. y2 आणि y1 इक्वल झाल्यामुळं y2 मायनस y1 काय होईल? 0. ठीक आहे ना? याचा स्लोप बघा काढू वाटलं तर आपण. स्लोप इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. याच्या x व्हॅल्यूज डिफरंट असतील या 2 पॉईंटच्या. समजा मी इकडं असं परपेंडिक्युलर ड्रॉ केला, इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ठीक आहे ना? याला समजा मी म्हणलं y2, याला म्हणलं y1, पण हे दोन्ही सेमच असेल ना. हा इथं वाय ॲक्सिसचा पॉईंट आहे तुमचा.
इथं y2 इक्वल टू y1च असणार आहे, y2 इक्वल टू y1 असणार आहे. हे x2 होईल, हे x1 होईल. स्लोप काढला बेटा, y2 आणि y1 इक्वल असल्यामुळे तो डिफरन्स किती येईल? 0. 0 अपॉन समथिंग इज अगेन 0. 0 अपॉन समथिंग इज अगेन 0. जेव्हा स्लोप तुमचा 0 असतो अशी पॅरलल लाईन मिळत असते, एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन. सर याचा इंटरसेप्ट कसा असेल सांगा की हो. तुम्ही लावा बरं अंदाज. ओरिजिनच्या वर तुमची लाईन जर टच झाली ना, पॉझिटिव्ह इंटरसेप्ट असतो. याचा स्लोप 0 आहे, मात्र इंटरसेप्ट पॉझिटिव्ह आहे. इंटरसेप्ट पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे ना. चला एक शेवटचं नेचर लाईनचं सांगतोय. स्लोप इन्फिनिटी पण असू शकतो. स्लोप इज इन्फिनिटी. इन्फिनिटी इन्फिनिटी स्लोप इन्फिनिटी कधी असतो? लावा बरं अंदाज. याच्या अपोजिट विचार करा, संपलं. याच्या अपोजिट विचार करा. समजा हे आहे तुमचं y ॲक्सिस, हे आहे x ॲक्सिस. समजा अशी लाईन जर आली तर पॅरलल टू y ॲक्सिस, जर अशी लाईन आली ना, याचा स्लोप इन्फिनिटी येतो. कसं काय सर? बेटा आता इथं x2 आणि x1 सेम असतील, x2 आणि x1 सेम असतील. आता याचा स्लोप काढताना मला असं करावं लागेल परत एकदा, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. पण बघा आता x2 आणि x1 सेम असतील, याला असं लिहावं लागेल y2 मायनस y1 अपॉन 0. x2 मायनस x1 आता 0 झालं. ठीक आहे ना. हे 0 कसं झालं वाटलं तर सांगू का परत एकदा? बघा हे 0 अपॉन x2 मायनस x1. एनिथिंग डिवायडेड बाय 0 इज आन्सर 0. तसंच विचार करा. ठीक आहे ना. y2 मायनस y1 डिवायडेड बाय 0 हे उत्तर 0 नसतं रे. एखाद्या नंबरला जर आपण 0 ने डिवाइड केलं, एखाद्या नंबरला जर 0 ने डिवाइड केलं तर उत्तर इन्फिनिटी असतं बेटा. इन्फिनिटी असतं. 0 ला एखाद्या नंबरने डिवाइड केलं तर ते उत्तर 0 असतं. पण 0 न एखाद्या नंबरला डिवाइड केलं तर ते आन्सर इन्फिनिटी असतं. पॅरलल टू y ॲक्सिस लाईन आली, पॅरलल टू y ॲक्सिस लाईन आली, समजून जायचं की स्लोप इन्फिनिटी आहे. पॅरलल टू x ॲक्सिस लाईन आली की समजून जायचं स्लोप 0 आहे. जर वाढती लाईन दिसली, कशी असू द्या मग ती, इन्क्रीजिंग लाईन, तिन्ही केस सांगितल्या तुम्हाला मी. पॉझिटिव्ह रिजन मध्ये कट करणारी, ओरिजिनला कट करणारी, निगेटिव्ह रिजन मध्ये कट करणारी, या तिन्ही लाईनचे स्लोप पॉझिटिव्ह आहेत. उतरती लाईन दिसली की स्लोप, अरे किती सोपं आहे रे. चढत्या लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह, उतरत्या लाईनचा स्लोप निगेटिव्ह. मॅक्झिमम टाइम एकतर हे दिसल किंवा हे दिसल. हे एक्स्ट्रा सांगितलंय तुम्हाला. ठीक आहे ना. ठीक आहे. मॅक्झिमम टाइम एकतर असे नेचर असतात ग्राफचे किंवा असे. तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की त्याचा स्लोप पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. लक्षात आलं का? नेक्स्ट लेक्चर पासून हे ग्राफ मला वापरायचे आहेत. उगाच टाइमपास म्हणून नाही सांगितलेलं बाबा. आजचं हे लेक्चर मी खास लॉग अँड ग्राफवर का बरं वेस्ट केलंय? वेस्ट म्हणता येणार नाही, सॉरी, मी माझा शब्द माघारी घेतोय. वेस्ट नाही आहे बेटा, हा इसेन्शियल आहे. इथून पुढचे फिजिकल केमिस्ट्रीचे सगळे टॉपिक समजण्यासाठी तुम्हाला हे नॉलेज, फंडामेंटल नॉलेज आलंच पाहिजे. याला काहीच पर्याय नाही. ठीक आहे का बेटा? हे व्यवस्थित थोडंसं पहा. काही विशेष मी काही सांगितलेलं नाही, सिंपल थिंग आहे. तुम्ही एवढं तरी तुम्हाला कळलं पाहिजे, वाढत्या लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह असतो. वाढती लाईन, हे वाढायली लाईन वाढायली. उतरत्या लाईनचा स्लोप निगेटिव्ह असतो. एक्स ॲक्सिसला पॅरलल 0, वाय ॲक्सिसला पॅरलल इन्फिनिटी. तर हे होतं बेटा आजचं डिस्कशन लॉग आणि ग्राफ बद्दलचं. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशनचा देखील छोटासा संदर्भ येणार आहे. जेव्हा तो संदर्भ येईल तिथंच मी डेरिव्हेशन आणि इंटिग्रेशनच्या इसेन्शियल गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे ना बेटा? आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय, आणि तिथं नक्कीच हे नॉलेज तुम्हाला कामाला येईल. भेटूयात बेटा नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.